शाहरुख खानची पत्नी गौरी खानला आता ईडीनं नोटीस बजावलेली आहे। तुलसियानी ग्रुपची गौरी ही ब्रँड अँबॅसेडर आहे आणि कंपनीवर 30 कोटी हडपल्याचा आरोप आहे आणि त्यामुळेच गौरी खानला ईडीनं आता नोटीस बजावलेली आहे। आत्ताच्या क्षणाची ही सर्वात महत्त्वाची बातमी। शाहरुख खानची पत्नी गौरी खानला ईडीनं नोटीस बजावलेली आहे। गौरी खान आता ईडीच्या रडारवर आलेली आहे। तुलसियानी ग्रुपची गौरी खान ही ब्रँड अँबॅसेडर आहे आणि कंपनीनं 30 कोटी हडपल्याचा आरोप आहे आणि त्यामुळेच ईडीच्या रडारवर आता शाहरुख खानची पत्नी गौरी खान ही आलेली आहे। आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी, शाहरुख खानची पत्नी गौरी खानला ईडीनं नोटीस बजावलेली आहे। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी श्रेयस सावंत। श्रेयस, गौरी खानला आता ईडीची नोटीस आलेली आहे। गौरी खानला ईडीची नोटीस पाठवली आहे, पण ही ईडीची नोटीस लखनौकडून आलेली आहे। आपण बघू शकतो तर ही महाराष्ट्राची केस नाही आहे, पण लखनौकडून ईडीची नोटीस आली आहे। तुलसियाना ग्रुपची ती ब्रँड अँबॅसेडर होती आणि त्या ग्रुपवर खऱ्या अर्थानं पैशांचा घोटाळा केल्याचं प्रकरण त्यांच्या ग्रुपवर आहे। त्यामुळे त्या संदर्भात ईडी आता चौकशी गौरी खानची सुद्धा करू शकते आणि त्या चौकशी होणार आहे आता त्याची शक्यता आहे। आता गौरी खान याच्यातून काय म्हणतात, गौरी खानचे लोक किंवा ॲडव्होकेट्स काय म्हणतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे। पण तुलसियाना ग्रुपची ब्रँड अँबॅसेडर गौरी आहेत आणि त्याच कारणाने कुठे कुठे ईडी चौकशी त्यांच्यावर होईल अशी शक्यता दिसते। आपण नक्कीच श्रेयस, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहिती संदर्भात।